रवी मात्र गोलंदाजीच्या मार्कवर 4 ओव्हरची मॅच असेल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अगदी जोरकस मारायचा होता, स्विंग मिस पाहायला मिळाला. यष्टिरक्षण चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. डॉट बॉलची सांगता सुरुवात मात्र डॉट बॉल होत असताना पाहायला मिळते. अजूनही खातं उघडलं जात नाही. चांगली गोलंदाजी येते मात्र गोलंदाज रवी यांच्या माध्यमातून पहिला चेंडू. पुढचा चेंडू मात्र पाहायला मिळाला अगदी स्वतःच्याच फॉलोथ्रो मध्ये पायाने चेंडू अडवला गेलाय. एकदा रोखले जाऊ शकत नाही. धावसंख्येचा श्रीगणेशा झाला. एक या धावसंख्येने खातं उघडलं जातं. इथून दिवा कोलीवाडा 40 प्लस या संघाचं 2 चेंडूंच्या संपत्तीनंतर धावफलकावर धावा लागला. एक फुल टॉस आणि त्याला मात्र मिस टायमिंग होता, परंतु बॅकअप चांगला आलं. झेल घेता आला नाहीये, परंतु 1 बाउन्स चेंडू अडवला गेला. तत्पूर्वी मात्र एक धाव जोडून धावफलकावर अडवत असताना पाहायला मिळते. 2 धावसंख्येचा धावफलक. सन्मान दिलाय धावफलकाला. हलत ठेवण्याचं काम इथून मात्र देवा संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कोपरी अचे आहे ना, मधून आले ना. सेमीफायनल कोणची आता क आणि ड ची खेळवणार होत ना. चांगला फटका सजवलाय आणि ते मात्र क्षेत्ररक्षक पाहतच राहिलाय. चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. या इनिंगचा पहिला खणखणीत षटकार फलंदाज मला पाहायला मिळतो. किशोर पाटीलच्या बॅट मधून मॅक्झिमम षटकार. 9 प्लस 6 म्हणजे 7 धावा धावफलकावर जरूर ऍड होतील. आता मात्र ब्लॉक होल इथे मात्र खोदून काढायचा होता, परंतु 1 धाव आणि 1 या धावसंख्येने धावफलकाचा विचार केला तर आता अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 11 धावा धावफलकावर. एक षटकाराने पूर्णपणे धावफलकाचा आकाराचा चेंज करून टाकला. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येते, मात्र गोलंदाजीच्या मार्कवर सारसोली 11 संघाकडून मिथून वन सोल्युशन या संघाकडून नेहमीच 40 प्लस ओपन क्रिकेट हा मिथून खेळत असतो. तोच मिथून आता मात्र मिथून वायती पहिल्या षटकामध्ये
डॉट आले ना. बारा 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 चेक करतो थांबा, इथं 11 तिथं 12 म्हणून चेक करतोय. तो सत्ता 12 ना. 6 च्या आधी 1 डॉट 4 12 12 12 सिंगल करा. हा मग 9 ला 6 आहे, आहे 1 डॉट आहे आणि 5 सिंगल. सिंगल. लक्ष ठेवा तुम्ही, भांडणाचं खरं नको. तर 12 धावा धावफलकावर. फलकावर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. मिथुन वैती वैती चांगला फटका का खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता आणि चेंडू चालला गोशांकित रिझन मध्ये मध्ये एका धावेसाठी आणि धावसंख्या धावफलकावर 13 धावसंख्येचा धावफलक जोर पाहायला मिळतोय. मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिथुनच्या कोड्यातला. पुढ्यातला मिथुन मात्र सज्ज झालाय. झालाय. मात्र चांगला फटका, ऑफग्राऊंडचा फटका पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून चूक आणि चेंडू फरार होत असताना सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळते ते 4. 4 17 धावसंख्येचा धावफलक पाहायला मिळतोय. मिळतोय. तिसऱ्या फेरीचा शेवटचा सामना सामना मासा क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई मुंबई स्पर्धा क्रमांक 7 40+ गुणनगर नगर यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही स्पर्धा. स्पर्धा तर मात्र पुन्हा एकदा चेंडू चांगला फेकला गेलाय. गेलाय. सातत्याने ओपन क्रिकेट मध्ये 40+च्या मिथुन वैतीचा हा खेळ खेळ वन सोल्युशन संघासाठी नेहमीच पाहायला मिळत असतो. मोठमोठ्या स्पर्धा स्पर्धा त्याच्या माध्यमातून खेळले जात असतात, पण तोच मात्र गोलंदाजीच्या मार्गावर आतापर्यंत जकडून ठेवले. ठेवले. मागच्या चेंडूवर अगदी गफलत पाहायला मिळाली मिळाली. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू चाललाय. डी झोन मध्ये फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढत असताना पाहायला मिळते. 18 या आकड्यावर. षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. आता मात्र चांगला चेंडू, परंतु यष्टी रक्षकाकडून होते चूक. 22च्या माध्यमातून एक धाव धावफलकावर आडत असताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या 1 ने वाढली जाते, जाऊन पोहोचली जाते ते आतापर्यंत 19 या आकड्यावर. त्याच्यानंतर कडक केलवाचे एका हब फुल टॉस नो बॉल. इथे मात्र चुकीला माफी नाही. नो +1 2 धावा. धावा. क आणि ड च आहे तो कुर्बा ड. क मधून कोण आले रे काल? तलवली ना. चला यानंतरचा सामना असेल सेमीफायनल नंबर 1 क आणि ड ग्रुप मधून तुर्बे 40+ आणि तलवली 40+. दोन्ही संघाचे संगणक इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी याविषयी आपण दखल घ्या. फलंदाजीतून मात्र बाद होते. पहिला धक्का लागलाय तो टीम धिबा कोलीवाडा संघाला. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 1 बाद 22.
इथं 12 होते म्हणून चेक करून हा ती नो बॉलची एक कन्फ्युजन झाला असेल तुमचं. उगाच भांडणाचं कारण केलं म्हणून लेट डिसिजन दिलेला बरं अच्छा ती नव्हती काउंट केली ती का? काउंट केली ती डॉट एक्स्ट्रा केलता अच्छा अच्छा. सिंगल होती तिथे डॉट केली पार्लेजी गोड झाली ती कुर्बानी चालवलीची लावली ना. हम्म. ठीक आहे यांना जिंकू जिंकल त्याला रेस भेटेल ना नाही का? दोन षटकांचा खेळ संपलाय. एक बाद 22 धावा धावपलकावर. नवीन फलंदाज प्रेमानंद केनी मैदानामध्ये दाखल झालेत. दिवा कुलीबडा संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या षटकासाठी गणेश माडवी गोलंदाजीच्या मार्कवर जरूर पाहायला मिळतील. एका षटकामध्ये 5 विकेट रेग्युलर क्रिकेट मध्ये घेण्याचा पराक्रम आमदार चषक जी सध्याच्या घडीला आपण नवी मुंबईमध्ये करावे गणपत शेठ तांडेल या मैदानावर जी टुर्नामेंट रंगली त्या स्पर्धेमध्ये आपल्या गावच्या संघामध्ये खेळत असताना कुशल 11 संघाकडून जरूर 5 विकेट एका षटकामध्ये घेण्याचा पराक्रम गणेश माडवे यांच्या नावावर पाहायला मिळतो. तेच पुन्हा एकदा इथे जुईनगरच्या मैदानावर आपल्या संघासाठी उतरले. चांगला चेंडू अगदी पाहायला मिळतोय. कित्येक वर्षाचा अनुभव आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेशाचा पाहायला मिळतोय. नाटकामध्ये देखील 2 चेंडू त्याच रीतीने फेकले गेल्याने या दोन्ही चेंडूंवर धावा खर्च केल्या त्या 1-1 म्हणजे 2 धावा. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावर लागल्यात आतापर्यंत दिवा कुलीवाडा संघासाठी 24 धावा. सोडून दिलाय परंतु पंच मात्र ते तटस्थ उभे पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची सांगता अपेक्षेने पाहिलं होतं फलंदाजाने परंतु पंचांच्या माध्यमातून कोणती हालचाल पाहायला मिळाली. षटकारानंतर हा डॉट बॉल षटकातील यावा विचार केला तर 4 चेंडूंचा केला आतापर्यंत संपल्या 8 धावा खर्च केल्या आणि एकूण धावा धावपलकार पाहायला मिळतात त्या 30. भिरकावलाय परंतु पाहावा लागेल चेंडू चाललाय सुदैव म्हणावा लागेल ते गोलंदाजाचा भिरकावलेला चेंडू चाललाय डी झोन मध्ये. लेना बिस्किट चाहिए ले ले ये अब पाण्याची बॉटल दे. आता मात्र बॅटच्या मधोमध चेंडू लागला आणि चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून फलंदाज प्रेमानंद केलीच्या बॅट मधून अजून एक देखना स्ट्रोक षटकार पाहायला मिळतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपलकावर 37 धावा धावपलकावर. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर एक बाद 37 चांगली धावगती प्राप्त केली आतापर्यंत दिवा कुलवाडा पट्टीप्लस संघाने. आता मात्र शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर शशी तांडेल तुम्ही मात्र गोलंदाजीच्या मार्कवर चला टॉस साठी लगेच रिपोर्ट करा. चला तलवली संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. तुर्बे संघाचा संगणक आपण देखील लगेच या.
कड चौथं षटक आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर शशी तांडेल अजून एक अनुभवी खेळाडू आहे. मात्र त्यांच्याच प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउन्स मगर मिठीमध्ये गेलाय क्षेत्ररक्षकाच्या. एक धाव कंप्लीट, 38 धावसंख्येचा धावफलक, उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. यानंतर सेमीफायनल क्रमांक 1 क आणि ड या गटातून आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केलाय, परंतु या शेवटच्या षटकामध्ये दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना फलंदाज झाला बाद. अजून एक धक्का, दुसरा गडी बाद झाला दिवा कोलीवाडा संघाचा. किशोर बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज जयेंद्र मडवी मैदानामध्ये एंटर झालेत नॉन स्ट्राईक एंडला. षटक क्रमांकाचा आपण पाहतोय चौथं. चांगला चेंडू इथे मात्र वेगावर स्वार होत असताना वेगाचं प्रत्युत्तर फलंदाजाकडे कोणत्याही स्वरूपाचं नव्हतं. चेंडू चालला इथून डॉट बॉल. या शेवटच्या षटकामध्ये डॉट बॉल मात्र दिवा कोलीवाडा संघासाठी कुठेतरी डोकेदुखी ठरते की काय. आता मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अवांतर धाव संख्येत भरणा. संघाची धावसंख्या 40 या आकड्यावर जवळ जाऊन पोचली आहे. मिस टायमिंग आहे स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. चांगला झेल, बिग विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज प्रेमानंद केनी 2 षटकार ठोकून मात्र इथून चांगली कामगिरी बजावत असताना चाललेत मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का. चला तुर्बे टीमचा कॅप्टन आपण लगेच रिपोर्ट करायचा आहे. या ओव्हर नंतर आम्ही टॉस करणार आहोत, त्याची आपण नोंद घ्या. सेमीफायनल क्रमांक 1 क आणि ड या गटातून आपण खेळवणार आहोत. नवीन फलंदाज अजय मात्र तैनात झालाय दिवा कोलीवाडा 40+ संघासाठी. ड मधून तरी ते चालेल. तुर्बा हा मात्र षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने आता मात्र वेगावर स्वार होत असताना धाव गती मात्र प्राप्त केली ती 46. क गटातून तलवली आलाय आणि आज तुर्बे ड गटातून आलाय. त्यामुळे या दोन संघांची मॅच आपण सेमीफायनल नंबर 1 म्हणून खेळवणार आहोत. त्याची आपण दखल घ्या. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी परंतु अगदी पुढ्यात पडलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूने घेतली वलन.
2 ना. तर 3 धावा इथे मात्र शेवटच्या चेंडूवर पळून काढल्यात. धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अगदी 49 आणि 50 धावसंख्येचं लक्ष असेल. चला टॉस साठी लगेच या. तुर्बे टीम कॅप्टन तलवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. होतील 4 ओव्हरच्या. मी काय बोलतोय 4-20 झाल्यात. सेमी फायनल 3-3 ओव्हरच्या खेळवा. हा टाइम असला ना तर मग आपण बघू नंतर फायनलचं घेऊ. कर सेमी फायनल 3 वरची राहील म्हणून टोटल मी दोघांना तू चौघांना एकच नियम आहे त्याला 3 वरची फायनल वर पाहिजे तर जास्त टाइम होईल 4 वरची घेऊ हो बोलते बोलते थांब बिस्किट खाते ना. अरे माणूस असतो. छान पाणी छान बिस्किट नाही गेला म्हणून पाण्यात बिस्किट खाते. हे माझा तलवली टॉस होईल तुम्हीच जिंकलं 3 वरच्या आहे दोन्ही सेमी फायनल फायनलला टाइम जास्त असला तर 4 वरची घेऊ सांगितलं त्यांना टॉस उडवण्या अगोदरच सांगितलं. पुन्हा सांगते तरी चला तुर्बे 40 प्लस. बॅट्समन सुद्धा वापरू शकता बॉलर बी वापरू शकता 40चं सांगू ना डिक्लेअर डिक्लेअर कर चला 3 षटकांसाठी 50 प्लस खेळाडूंचा कोणताही समावेश घेतला जाणार नाही, कारण आपण 40 प्लस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत फलंदाज आणि गोलंदाज पहिला 50 प्लस वापरणं गरजेचं प्रत्येक शृंखलेमध्ये वापरत असतो. परंतु सेमीफायनल आणि दोन्ही सेमीफायनल आपण 3 षटकांचे खेळणार आहोत. तिथे 40 प्लस खेळाडू प्रथमतः गोलंदाजी आणि प्रथमतः फलंदाजी करू शकतो. हा मग तेच सांगितलं ना. किती ते 50 50 प्लस. चला मनोज तांडील अगदी 50 अधिक आणि मिथुन वैटी ही सलामीची जोडी सारसोली संघाकडून 50 धावसंख्येचं लक्ष 12.50 ची सरासरी इथून गाठायची आहे. 4 षटकांमध्ये जर सेमीफायनल मध्ये दाखल व्हायचं असेल तर इथून एका चषकावर जुनगर 40 प्लस आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरायचं असेल तर इथून एका बाजूने धावा कराव्या लागतील आणि एका बाजूने धावा थांबाव्या लागतील. गोलंदाजीसाठी मनोहर पाटील. चला दिवा कोलीवाडा संघ आपण देखील थोडस सहकार्य करा. 50 धावसंख्येचं लक्ष आणि लक्षाला सामोरे जाण्यासाठी सलामीची जोडी 50 अधिक वय वर्ष. फलंदाज अगदी आपण पाहतोय मनोज आणि मिथुन ही सलामीची जोडी पाहायला मिळते.
आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मनोहर 50 अधिक वय वर्ष आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी फिरवलाय, डॉट बॉलची सांगता. तर 50 धावसंख्येचं लक्ष आहे आणि इथून सुरुवात कशा रीतीने होतीये सारसोले 11 संघाची हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू अगदी फाईनच्या दिशेने चाललाय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पाहायला मिळाली. 2 धावांनी धावसंख्येचा श्री गणेशा झाला. 50 धावसंख्येचं लक्ष आणि सामोरे जात असताना क्वार्टर फायनल ही शेवटची या स्पर्धेत आपण पाहतोय. अगदी काहीसा कान मंत्री मात्र मिथूनच्या माध्यमातून दिला जातोय मनोज यांना. महत्वपूर्ण सामना इथून जर जिंकलो तर एक ट्रॉफीवर आपलं नाव जरूर कोरलं जाईल. त्यासाठी मात्र या दोन संघातील एक महायुद्ध रंगत असताना जरूर पाहायला मिळतोय. भिरकावण्याचा प्रयत्न, इथे कॉट बिहाइंडची संधी होती परंतु ती संधी यष्टिरक्षकाच्या माध्यमातून हुकली जाते. झेल सोडला जातोय आणि डॉट बॉलची सांगता. जसजसे डॉट बॉल इथे मात्र येत राहतील तस तसे मात्र सारसोले संघाच्या अडचणी वाढत जातील. पुन्हा एकदा फिरवलाय आणि पुन्हा एकदा हा सलगचा हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज मनोहर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू हा देखील फिरवला चेंडू वाईट च्या अपेक्षेने जरूर पंचांकडे दाद मागली जाते परंतु पंचांनी दाद फेटाळली. सलग तिसरा चेंडू हा मात्र डॉट पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होते. 50 धावसंख्येचं लक्ष आणि पहिल्या 5 चेंडूंमध्ये खर्च केला तर फक्त 2 धावा. शेवटचा बॉल देखील डॉट आलाय. ही गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. फक्त 2 धावसंख्येचं षटकात आलाय. जबरदस्त गोलंदाजी. वय वर्ष 50 आधी तरी देखील मोलाची महत्वाची कामगिरी ते मात्र बजावली जाते. आता मात्र 18 चेंडूने 18 मध्ये करायच्या आहेत त्या 48 धावा सारसोले संघाला. प्रत्येक षटकामागे आता 16.00 ची सरासरी गाठावी लागेल. सुरुवातीच्या कालामध्ये 12.50 ची सरासरी होती ती आता मात्र इथे वाढली आहे. त्या सरासरीला अनुसरून इथे मात्र फलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये जर धावा आल्या नाही तर मात्र पार्ट जड होईल तो दिवा कोलीवाडा 40+ संघाचा आणि अडचणीमध्ये सापडेल तो सारसोले 11 संघ. गोलंदाज इथून मात्र गोलंदाजीच्या मार्कवर जयेंद्र मडवी आणि त्यांच्यावर पहिलाचा चेंडू खेळून काढला जातो. चेंडू चालला डी झोन मध्ये. मिथुन वैती काहीसा नाराज पाहायला मिळतोय कारण फटका चांगला होता परंतु भौगोलिक रित्या विचार केला तर मैदान आखूड पद्धतीचा आहे त्या कारणामुळे घोषांकित रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि धावफलक पोहोचलाय ते आता 3 या आकड्यावर. अजूनही 47 पाहिजे. जोडकास मारला जरूर. झेलची संधी आणि मिथुनचा विकेट. पहिला विकेटचं पतन, पहिला दे धक्का. अगदी दबावामध्ये इथे फलंदाजी चालू होती त्यामुळे इथे मात्र मैदान सोडावं लागते. चांगला झेल टिपला तिथे मात्र क्षेत्ररक्षक संदेश मडवी यांच्या माध्यमातून. पहिला विकेटचं पतन. धावसंख्या धावफलकावर 1 बाद 3.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय जयेश मेहर. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल इथून संघाला सावरायचं आहे. सुपर 4 मध्ये दाखल करून एका ट्रॉफीवर इथे जुईनगर 40+ संघाच्या नाव कोरायचं आहे. त्यासाठी मात्र इथे प्रयत्न करावे लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये दबदबा निर्माण केला इथून गोलंदाजाने. आणि आता हा देखील चांगला चेंडू चालला घोषांकित रिजन मध्ये. फक्त सिंगल एकाशिवाय दुसरा काही नाही आहे. अडचणी आता हळूहळू का होईना पण वाढत चालल्या त्या सारसोली संघाच्या, कारण 50 धावसंख्येचे लक्ष पार करत असताना मोठे फटके येत नाहीयेत. ही डोकेदुखी मात्र निर्माण झाली आहे. आता मात्र मोठा फटका आलाय, तो देखील चालला इथून लॉंग ऑनच्या डोक्यावरून जयेशच्या बॅट मधून हा येतोय षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला तर आता धावफलकावर लागल्या जातात त्या 10 धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. चेंडू शिल्लक असतील 14 मध्ये 40 ची गरज आहे. पहिला षटकार तर आलाय, सुरुवात झाली आहे. आता किती येतील हे पाहावं लागेल. हा देखील चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट जरूर चालला आणि चांगले क्षेत्ररक्षण देते. चेंडू अडवलाय, तत्पूर्वी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली, त्याचा फायदा घेतला जातोय. आणि पाहता 3 धावा देखील कंप्लीट झाल्या. डायरेक्ट हिट केलाय, जबरदस्त फलंदाज. आता नक्की कुठला बाद? तो पहिल्यांदा स्ट्राईकला आउट दिला, म्हणजेच सलामीवीर इथून मनोजला इथून परतावा लागेल. दुसरा गडी बाद झाला इथून मनोजच्या माध्यमातून धावफलकावर 2 बाद 13. 3 झाले. 3 धावा कंप्लीट झाल्या होत्या. 4थ्या धावेचे प्रयत्न आणि 4थी धाव घेत असताना मात्र मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना उदय पांडेल, नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत असे पंच, अगदी रायगड कल्याण डोंबिवली विभागामध्ये देखील त्यांची ख्याती पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. परंतु आता आपल्याला खेळ करायचा आहे, फलंदाजी करायची. आपला संघ अडचणीमध्ये आहे. संघाचा तारणहार इथे मात्र जरूर व्हायचा आहे आणि आता संधी आहे तर संधीचं सोनं करायचं आहे. तेरा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू महत्वपूर्ण असेल. अगदी वेळी फुलटा स्वतः नो बॉल घोषित केलाय. नो +1. आता 13 ला धावा पाहिजे त्या 35. 15 धावसंख्येचं धावफलक पाहायला मिळते. 50 धावसंख्येचं लक्ष्य. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. अगदी आपण पाहिलं तर मिडअपच्या दिशेने वाटचाल करून हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून केला गेला, परंतु एकदा रोखली जाऊ शकत नाहीये. धावसंख्या धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते ती 2 बाद 16. आता मात्र 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे ते 34 धावा 34. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय भिबा कोलिवाडा 40+ संघाकडून किशोर पाटील. चला तलवली संघ आपला डिसिजन सांगा. सेमीफायनल नंबर 1 तुर्बे 40+ विरुद्ध तलवली 40+.
बॅटिंग आहे तर तुर्बे संघ आपण सज्ज राहा. आपल्याला गोलंदाजी करायची आहे. 3 ओव्हर मॅच असेल याची आपण नोंद घ्या. नोंद घ्या. सेमीफायनल मध्ये 50 अधिक खेळाडूंचा कोणताही नियम नसेल याची पण नोंद घ्या. नोंद घ्या. अगदी आपण पाहतो या लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू खराब सुरुवात. तिसऱ्या षटकाची वाईटच्या माध्यमातून पाहायला मिळते. 17 धावसंख्येचा धावफलक. आता 33 धावा पाहिजे. 12 चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये कमीत कमी 18 ते 20 धावा आल्या तर मात्र सरसले संघाचं वर्चस्व जरूर पुन्हा एकदा परत येत असताना पाहायला मिळेल. फिरकावलाय, आला तसा पाठवलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. फलंदाज आपण पाहतोय जयेश भटमधून अजून एक षटकार. बाराला 33 पाहिजे होत्या. षटकार ठोकलाय. आता पाहिजे 11 मध्ये 27 धावा. अगदी पहिल्याच चेंडूवर प्रतिहल्ला चढवलाय. गोलंदाज किशोरवर आता पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता. चेंडू चालला मिड ऑफला. एक सिंगल पाहायला मिळाली. स्वतःवर नाराज फलंदाज पाहायला मिळाला. षटकारानंतर सिंगल. धावफलकावर 2/24. अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल 10. 10 चेंडू 24 धावसंख्येची गरज. भिरकावलाय. चेंडू चाललाय इथून उदय तांडेच्या बॅटमधून हा मॅक्झिमम लॉंग षटकार. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 30. आता 9 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. आता कुठेतरी इथे मात्र सजवलेलं स्वप्न सत्यात उतरवत असताना सावसली टीमचे फलंदाज पाहायला मिळतात. मागे जे झालं त्याला विसरून मात्र पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. आम्हाला जिंकायचं आहे आणि जिंकणं आमच्या इथे मात्र नसानसात आहे हे दाखवत असताना इथे मात्र डाव सावरला जातोय. सलामीवीर अपयशी झाले तरी देखील तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर जबाबदारी स्वीकारली आहे. त्या चांगला फटका अगदी पुढ्यात पडलाय. झेलची संधी होती परंतु पुढ्यामध्ये पडत असताना एक धाव रोखली जाऊ शकत नाहीये आणि या एका धावसंख्येने धावफलक 31 आकड्यावर पोहोचला जातोय. या षटकातील अजूनही विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 2 म्हणजे 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये समीकरण आहे ते 19 धावसंख्येचं. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय चाहू मडवी साहेबांचं शुभागमन झालंय. 40+ क्रिकेट जुईनगरच्या माध्यमातून त्यांचं सरश स्वागत आहे. शेवटचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. अगदी यष्टीरक्षकाकडून चूक होते. चेंडू चालला डी झोन मध्ये आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात त्या 32. आता मात्र 6 मध्ये करायच्या त्या 18 धावा. खाली पण 4 येते घे वरती. 6 चेंडू आणि 18 धावा. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी
गोलंदाज प्रकाश यांच्या खांद्यावर जबाबदारी. कोणता संघ असेल जो सुपर फोर मध्ये दाखल होईल. एक गेला तोबे 40+ आजच्या दिवसामध्ये. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर स्टॅपलरची पिन मारू का तोंडाला? बंद करून टाकेन तोंड एकदाचा. चला सामना चालू करा लगेच. चला पंचांशी कोणताही वाद घालू नका प्लीज, विनंती आहे. सामना लगेच चालू करा. 6ला 16 पाहिजे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अगदी महत्वाचा सामना आपण पाहतोय. सारसोल 11 विपक्ष दिवा कोलीवाडा 40+. कोणता संघ असेल जो चौथा संघ सापडेल आपल्याला या स्पर्धेतील सुपर फोर मध्ये दाखल होणारा. चांगला चेंडू, परंतु इथे वाईट घोषित केलाय. त्या मात्र 6 मध्ये 15 पाहिजे. मोफतच्या 3 धावा इथून मात्र पाहायला मिळाल्या. 9+1. त्यानंतर हा आव्हान तर एकूण 3 धावा मोफतच्या स्वरूपात जरूर भेटलाय. आता देखील फुटबॉलचं प्रदर्शन इथे मात्र पाहायला मिळालं. या क्रिकेटच्या मैदानावर ते समीकरण 5 मध्ये करायचे आहेत त्या. +1. 36 धावा फलकावर 14 धावांची अजून गरज आहे. भडकावण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःवर नाराज जोर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी प्रकाश केनी यांची पाहायला मिळते. थोडासा अडचणी आता वाढल्या सारसोले संघाच्या महत्वाच्या सामन्यामध्ये. इथपर्यंतचा प्रवास खूप सुखकर झाला, परंतु आता महत्वाच्या मॅच मध्ये इथून या ट्रॉफी मध्ये दाखल होण्यासाठी, सुपर फोर मध्ये दाखल होण्यासाठी महत्वाचा हा सामना पाहायला मिळतोय. समीकरण आता येऊन ठेपलंय. 4 मध्ये करायच्या आहेत त्या 14 धावा. 4-14. 2 मोठे फटके पाहिजे. त्यातला एक आलाय का अगदी गोलीच्या वेगाने, परंतु तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. फक्त मिळाली ती सिंगल. आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 3 चेंडू 13 धावा. 3-13 कोणाचे असतील हे पाहण्यासाठी इथे मात्र मोठ्या प्रमाणात प्रेक्षक जरूर पाहायला मिळतात. ज्याचे 13 वाजतील तो घरच्या प्रवासाला, आणि जो जिंकेल तो मात्र सुपर फोर मध्ये दाखल होईल. अगदी अजूनही समान संधी आहे. एकच धाव म्हणजेच आता काय तर 2 मध्ये 12, म्हणजे 2 मध्ये 2 षटकार पाहिजे. अगदी पारडं जर आपण पाहतोय देवा कोलीवाडा संघाचं सुपर फोर मध्ये दाखल होण्यासाठी जरूर त्यांच्याकडे संधी आहे. 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज. दोन चेंडू 12 धावा. भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश. आता मात्र 1 मध्ये 12 पाहिजे. पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आता दिवा कोलीवाडा संघाने. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला मिळेल, आणि विजयी झालाय तो 40+ दिवा कोलीवाडा संघ. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक सारसोले संघ. आपलं सन्मान चिन्ह जरूर आपण लगेच स्वीकारा. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा 4था संघ आपल्याला सापडलाय आणि सन्मानित केले जाईल की सारसोले संघाला. हार्ड लक.